जळगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याच्या वाढत्या घटनांची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. विशेष मोहीम राबवत 24 अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 1,47,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशनही करण्यात आले. जळगाव शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दुचाकी चालवणारे 24 अल्पवयीन विद्यार्थी आढळून आले. मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 1,47,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अल्पवयीन मुलांच्या पालकांना थेट पोलीस ठाण्यात बोलावून वाहतूक नियमांचे पालन, मुलांच्या सुरक्षिततेचे महत्त्व आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालवून न देण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देण्यापूर्वी जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.